एक महत्त्वाची बातमी आहे। सततचा पाऊस पशुधनाच्या जीवावर बेततोय। लंपीच्या वाढलेल्या प्रादुर्भावानं 2 जनावरं दगावली आहे। परिसरातील 15 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे। तर लंपी आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। सततच्या पावसामुळे लंपी आजार पशुधनाला उद्भवतोय। तर 2 जनावरं या आजारामुळे दगावल्याची माहिती समोर येते। लंपीच्या या आजारामुळे पशुधनाचं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसोबत आता त्यांची जनावरही गमवावी लागतात। तर लंपी आजारामुळे 2 जनावरं दगावलेली आहे। सततचा पाऊस त्यामुळे रोगराई पसरलेली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशात हा लंपी आजार आता शेतकऱ्यांसमोरचं नवं संकट म्हणून उभा राहिलेला आहे। सततच्या पावसामुळे पशुधनाचा बळी जातोय। लंपी आजाराने आणि याच्या वाढलेल्या प्रादुर्भावाने 2 जनावरं दगावलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पशुधनाची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय। त्यामुळे आधीच अतिवृष्टीने मेटाकुटीला आलेला शेतकरी आता या लंपी आजारामुळे पुन्हा हैराण होण्याची शक्यता आहे। याआधी लंपी आजारानं देशात थैमान घातलं होतं पशुधनावर। याचा गंभीर परिणाम होत होता। अनेक ठिकाणची जनावरं दगावलेली होती आणि आता पुन्हा एकदा या लंपी आजारासंदर्भातल्या बातम्या समोर येऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2 जनावरं लंपी आजाराने दगावलेली आहे। सततचा पाऊस पशुधनाच्या जीवावर बेततोय।